वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार. विजय भाऊ, दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर जोरात चर्चा सुरू आहे, भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. नक्कीच आनंद आहे. दोन भाऊ एकत्र आले तर राजकारणाच्या पलीकडं सामाजिक आणि महाराष्ट्राची एकूण सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता दोन भाऊ एकत्र येऊन मराठी माणसासाठी लढत असतील तर आम्हाला त्यामध्ये आनंद आहे. राहिला विषय आमचा, ज्यावेळेस दोन एकत्र येतील त्यानंतर पुढे त्यांची भूमिका काय ठरते त्यावर आम्ही आमची भूमिका ठरवू. पण एक आहे की ते महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर नक्कीच आनंद आहे आणि महाविकास आघाडी मजबूत होईल. राज ठाकरेची अट आहे असे म्हणतात की काँग्रेसचा साथ सोडावा लागेल मग ठाकरे गटाला. नाही, असं तर कुठे मी अजून ऐकलेलं नाही. हे बावड्या आहेत, ह्या बातम्या आहेत. पण आता त्यांची भूमिका ते स्वतः मांडतील त्यावेळेस त्यातलं सत्य बाहेर येईल आणि त्यावेळेस भूमिका ठरवू. ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे, तिकडे राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. काल सुप्रियाताई म्हटलं की कार्यकर्त्यांना विचारून एकत्र येण्याबाबत भूमिका घेऊ. नाही, जाऊ दे ना. शेवट हे बघा, काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो राष्ट्रीय पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांच्या भूमिकावर आम्ही फार काही हे करू नये. पण मला वाटतं की पवारसाहेबांचे एकूण आतापर्यंतचं संपूर्ण राजकीय त्यांचं ज्या वैचारिक मान आहेत ते सोडणार नाहीत असं आम्हाला वाटतं. आता शेवट जो तो निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, त्यावर फार आम्हाला भाष्य करता येणार नाही. शेवटचा प्रश्न, आज दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस आहे, वेगवेगळी भूमिका मांडली जाणार. राष्ट्रवादी दोन झालेच आहेत, त्यामुळे दोघांच्या भूमिका मांडत असतील तरी डावी उजवी भूमिका आहे हे दिसतंय. म्हणजे दोनही पक्षांची भूमिका, एकांची डावी विचारसरणी आहे, दुसऱ्यांची उजवी विचारसरणी आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी जरी असले तरी विचारसरणीतला बदल, झालेला बदल हे महाराष्ट्राला माहीत आहे. राणे कुटुंबाकडून किंवा भाजपच्या कार्यकर्त्याकडून प्रकाश महाजन यांना धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं. आज ते आंदोलनही करणार आहे. नाही, आता मी काही त्यावर फार बोलणार नाही. पण हे खरं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे काही आत्ताची परिस्थिती निर्माण होती आहे आणि मनसेच्या आणि उद्धव ठाकरेजी, राज ठाकरेजी एकत्र येण्याच्या भूमिकेवर ज्या पद्धतीनं टीका करण्याची काही गरज नाही, पण टीका केली तर त्याला उत्तर कोणी दिलेत. पण अशा पद्धतीनं धमकी देणं चुकीचं आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही असा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी राहुल गांधी यांना विचारावं असं म्हणतात आशिष शेलार. असं आहे की राहुल गांधी हेच मोदींना अभिजात का दिला नाही हे मोदींनी विचारलं पाहिजे. कारण बाबा इतके वर्ष झालेत, हा बघा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यावेळेस राष्ट्रीय पक्षांनी किंवा देशातलं सरकार काही एका याच्यावर येत नाही. महाराष्ट्रातील मराठी भाषेचा अभिमान त्या त्या राज्यांनी सांभाळायचा असतो. राष्ट्रीय पक्षाच्याकडून ह्या अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे तरी मला वाटतं चुकीचं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.